मंदिरातल्या दानचोरी प्रकरणावरून आता उद्धव ठाकरेंनी आंदोलन छेडलेलं आहे। मुंबईमध्ये रामरक्षा पठण केल्यानंतर आता उद्धव ठाकरे 18 तारखेला नागपूरमध्येही येत आहे। पण रामरक्षा पठणाला विरोध नसून राजकीय आंदोलनाची परवानगी नाही असं मंदिर ट्रस्टचं म्हणणं आहे। बघूयात। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। मुंबईत रामरक्षा आंदोलन केल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात येण्याचं ठरवलंय। 18 तारखेला रामनगरच्या राम मंदिरात उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मंदिराचे आजीवन सदस्य आहेत आणि दरवर्षी या मंदिरात रामनवमीच्या शोभायात्रेमध्ये सहभागी होतात। त्यामुळे अयोध्येतील राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात आंदोलनासाठी ठाकरेंनी या मंदिराचं टायमिंग साधलंय। दादर इथल्या हनुमान मंदिराच्या समोर महाआरती केली, रामरक्षा पठण केलं। त्याच्यानंतर हा कार्यक्रम आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व्हायला लागलेला आहे। येत्या 18 तारखेला नागपूरमध्ये हा कार्यक्रम होईल, जिथे मी स्वतः जाणार आहे। माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही, जागा झालं पाहिजे। आपल्या हिंदुत्वाचा, आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून जर लुटण्याचा कार्यक्रम कोणी करत असेल तर त्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे। चांगली गोष्ट आहे। प्रभू रामाचं नाव उद्धवजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव सोनियाजींनी घ्यावं, प्रभू रामाचं नाव राहुल गांधींनी घ्यावं। राम तो सबका है। मंदिरात रामरक्षा पठणाला परवानगीची गरज नाही, पण निषेध आंदोलनाला मंदिर प्रशासन परवानगी देणार नाही आणि त्या संदर्भात संजय राऊत नागपुरात येणार आहेत। इथे रामरक्षा म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, हे सगळं प्रत्येक भक्त करू शकतो, पण हा राजकीय आखाडा नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही इथे कोणत्याही पक्षाला राजकीय आंदोलन कधीच करू दिलं नाही। आज आमचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आमचे आजीव सदस्य आहेत, पण आज भाजपने जरी म्हटलं तरी आम्ही त्यांना इथे आंदोलन करू देणार नाही। कारण मंदिर हे मंदिर आहे। तुमच्या राजकारणाच्या चपला ज्या आहेत त्या बाहेर काढून, जोडे काढून, बाहेर काढून तुम्ही मंदिरात यायला पाहिजे। परमिशन आतापर्यंत मागितलेली नाही, अजून मागितली नाही आहे। आंदोलनाला परमिशन नाही, आंदोलनाला परमिशन देणार नाही। संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावलाय। त्यांनीही आमच्या रामरक्षा आंदोलनात सहभागी व्हावं असं राऊत म्हणाले। आम्ही अद्याप परवानगी मागितलेली नाही। मी उद्या नागपुरात जाईन, त्यानंतर हे मंदिरा संदर्भातलं जे काम आहे ते कुठे करायचं, पण आम्ही रामरक्षा म्हणणार आहोत, आम्ही हनुमान चालीसा म्हणणार आहोत। आता ह्याच्यासाठी जर परवानगी घ्यावी लागत असेल तर हे काय हिंदुत्वाचे कोणी मालक झाले आहेत का? आम्ही जे करतोय त्याला खरं वाटते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पाठिंबा दिला पाहिजे। तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा त्यांनी निर्माण केलेले राम मंदिरं असतील, त्या सगळ्या पुजाऱ्यांनी, भक्तांनी आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं। मी तर देवेंद्र फडणवीस यांना खुला निमंत्रणच देतोय। मग हिंदुत्व पूर्णपणे उद्धव ठाकरे विसरून गेले होते। आज त्यांना खऱ्या अर्थानं हनुमान चालीसाची आठवण येत आहे, भगवान राम, श्री रामचंद्र भगवंताची आठवण येत आहे, बजरंगबलीची आठवण येत आहे। तर मला असं वाटते कुठं ना कुठं उद्धव ठाकरेंचं शुद्धीकरण होत आहे, शुद्धीकरण होण्याच्या मार्गावर ते चालत आहे। जर ते नागपूरला येत असेल, हनुमान चालीसा वाचत असेल, तर त्यांनी संघ कार्यालयामध्ये सुद्धा माथा टेकून यायला पाहिजे। संघ कार्यालयामध्ये जाऊन हेगडेवरांच्या चरणाशी माती आपल्या मस्तकाला लावली पाहिजे, तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खरं उद्धव ठाकरेंचं शुद्धीकरण होईल। आज तुमचं हे आंदोलन नाही तर तुमचं नौटंकी आहे। तुम्हाला साधी रामरक्षा म्हणता येत नाही आणि उद्धवजी पुस्तकामध्ये बघून देखील तुम्हाला रामरक्षा म्हणता येत नाही। तुम्ही नमाज पठण स्पर्धा घ्या। अयोध्येत प्रभू रामलल्लाला भाविकांनी श्रद्धेनं दिलेल्या दानावरच डल्ला मारण्यात आला। दानातली चोरी उघडकीस आल्यानंतर योगी सरकारनं SIT स्थापनही केली, तर सुप्रीम कोर्टात पहिली सुनावणी झाली आणि पुढची सुनावणी सोमवारी ठेवली असून त्याआधी सुप्रीम कोर्टानं स्टेटस रिपोर्ट मागितलाय। सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि राम जन्मभूमी ट्रस्टला नोटीस जारी केली आहे। उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या SITनं पुढील सुनावणीच्या आधी सद्यस्थितीचा अहवाल द्यावा, सर्व CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यात यावेत असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेत। आता पुढच्या सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, पण इकडे महाराष्ट्रात दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आंदोलन महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम हाती घेतलंय। नागपूरहून गजानन उमाटेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.